नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के वाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 10 मेच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहेत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, येणाऱ्या सर्वच परीक्षेचे अत्यंत महत्त्वाचे आज प्रश्न घेऊन आलेले आहेत. मित्रांनो, पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती तसेच TETच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेले आहेत. मित्रांनो, चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पंचायत उन्नती निर्देशांक 2.0 मध्ये कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर मित्रांनो, पंचायती उन्नती निर्देशांक 2.0 मध्ये असं कोणतं राज्य आहे की त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर असं आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. त्रिपुरा या राज्याने 2.0 मध्ये पंचायत उन्नती निर्देशांक 2.0 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. कारण की हा जो काही पुरस्कार निर्देशांक असतो मित्रांनो, तो पंचायत उन्नती निर्देशांक 2.0 मध्ये त्रिपुरा या राज्याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा दुसरा, कोणत्या राज्य सरकारने आपत्ती माहिती आणि रिस्क रिपोर्टिंग सुखोईल नावाचे ॲप लॉन्च केले आहे मित्रांनो? असं कोणतं राज्य आहे की त्याने आपत्तीची माहिती आणि रिस्क रिपोर्टिंगसाठी सुखोईल नावाचे ॲप लॉन्च केले आहे मित्रांनो? तर मित्रांनो, आत्ताच आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. कारण की मिझोराम या राज्याने त्यांच्या राज्य सरकारने आपत्ती माहिती आणि रिस्क रिपोर्टिंग सुखोईल नावाचे ॲप लॉन्च केलेले आहे मित्रांनो. कारण की जे काही मिझोराम सरकारने आपत्ती व्यवस्थापन आणि माहिती देण्यासाठी सुखोईल ॲपचे लॉन्च ॲप सुरू केलेले आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा तिसरा, केंद्र सरकारने MSME मंत्रालयाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, 2026 मध्ये केंद्र सरकारने MSME मंत्रालयाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर मित्रांनो, भारत खेडा यांची केंद्र सरकारने MSME मंत्रालयाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला चौथा, QSMBA रँकिंग 2026 नुसार भारतातील कोणती संस्था अग्रस्थानी राहिलेली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, QSMBA रँकिंग 2026 नुसार भारतातील अशी कोणती संस्था आहे ती प्रथम स्थानावर आहे मित्रांनो? तर मित्रांनो, अशी जी काही आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. IIM बेंगळुरू ही QSMBA रँकिंगनुसार भारतातील पहिली संस्था अग्रस्थानी ठरलेली आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, जो काही QSMBA रँकिंग 2026 मध्ये IIM बेंगळुरूने भारतात सर्वोच्च स्थान मिळवलेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा, NASTSR या पहिल्या स्वदेशी हेलिकॉप्टर प्रशिक्षित जहाजाविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी कोठे घेण्यात आलेली मित्रांनो? तर NASTSR या पहिल्या स्वदेशी हेलिकॉप्टर प्रशिक्षित जहाजाविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी आता नुकतीच कुठे घेण्यात आलेली मित्रांनो? तर ओडिसा या राज्यामध्ये NASTRच्या स्वदेशी हेलिकॉप्टरची चाचणी घेण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि ती यशस्वीरित्या झालेली आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा,
कोणत्या देशाने मेंटल ट्रेन स्वामी सिस्टमचे अनावरण केलेले आहे मित्रांनो? तर मित्रांनो, असा कोणता देश आहे की त्याने मेंटल ट्रेन स्वामी सिस्टमचे अनावरण केलेले आहे मित्रांनो, उद्घाटन केलेले आहे? मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल, कारण की चीन या देशाने मेंटल ट्रेन स्वामी सिस्टमचे अनावरण केलेले आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल, कारण की जी काही मेंटल ट्रेन आहे मित्रांनो, ती चीनने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मेंटल ट्रेन स्वामी सिस्टम सादर केलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 7वा, नीती आयोगाच्या ईशान्य भारताच्या पहिल्या महिला पूर्णवेळ सदस्य कोण बनली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, नीती आयोगाच्या ईशान्य भारताच्या पहिल्या महिला पूर्णवेळ सदस्य कोण बनले आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. डॉक्टर जोशम अम्मा ह्या नीती आयोगाच्या ईशान्य भारताच्या पहिल्या महिला पूर्णवेळ सदस्य बनलेल्या आहेत मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 8वा, माउंट लेओटोबी ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर तो कोणत्या देशात सध्या स्थित आहे मित्रांनो? तर मित्रांनो, माउंट लेओटोबी जो काही ज्वालामुखी झाला आहे मित्रांनो उद्रेक, तो सध्या कोणत्या देशामध्ये आहे मित्रांनो? मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो, कारण की इंडोनेशिया या देशामध्ये माउंट लेओटोबी ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता आणि तो देश म्हणला तर इंडोनेशिया या देशामध्ये आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा 9वा, नवाचार आणि समावेशकता या विषयावर 10वे राष्ट्रीय शिखर संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेले आहे मित्रांनो? तर मित्रांनो, नवाचार आणि समावेशक या विषयावर 10वे राष्ट्रीय शिखर संमेलन आता नुकतेच कुठे आयोजित करण्यात आलेले आहे मित्रांनो? 2026चं मित्रांनो, तर राष्ट्रीय शिखर संमेलन. तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल, कारण की चंदीगड या इथं नवाचार आणि समावेशक या विषयावरील 10वे राष्ट्रीय शिखर संमेलन चंदीगड येथे आयोजित करण्यात आलेले मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत नक्की शेअर करायचा प्रयत्न करा. आणि आपण असे दररोज व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला सकाळी दररोज 6 वाजता आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर आपण असेच व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करू.